हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। काल 14 जून रोजी आपला आयोगाचा कंबाईन पूर्व परीक्षा गट ब चा पेपर झाला आणि या पेपरबद्दल बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत। तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत कदाचित आयोगाची उत्तर तालिका सुद्धा आलेली असेल आणि त्यानंतर आणखी प्रश्न वाढतील, तर त्या सगळ्यांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते असं कन्सिडर करून की उत्तर तालिका आलेली आहे। तर सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की नेमका पेपर होता कसा। म्हणजे ज्यांनी पेपर दिला त्यांनाही कन्फ्युजनच आहे, नेमकं पेपरला सोपं म्हणावं की त्याला कठीण म्हणावं। काही जण म्हणतात की सोपं आहे, काही जण म्हणतात मॉडरेट आहे, काही जण म्हणतात की खूप कठीण आहे। तर हा जो पेपर आहे तर ज्यांनी दिलेला आहे आणि ज्यांनी दिलेला नाही आहे अशा सगळ्यांनी सर्वात आधी काय करायचं आहे, तर तुम्ही काल पेपर दिला, कालचा डे तुम्ही रिलॅक्स राहायला पाहिजे, तुम्ही राहिला असाल। काही जणांनी चेक केले असतील ज्या काही आन्सर की येतात त्याच्यावरून। आता आयोग पर्यायाने लवकर आपल्याला आन्सर की उपलब्ध करून देतं, त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन नाही आहे। आपल्याला आज सोमवार जो आहे तर सोमवारी संध्याकाळपर्यंत आन्सर की मिळून जाईल आणि आन्सर की आल्यानंतर आपल्याला या पेपरमध्ये आपले नेमके किती प्रश्न बरोबर आहेत, किती नेगेटिव्हमध्ये गेले आहेत हे कॅल्क्युलेट करता येईल। आता सगळ्यात आधी प्रश्न, पेपर कसा होता तर लक्षात घ्या, हा पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा नाही आहे। इथे आपल्याला 1 तासाचा वेळ असतो कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आणि या 1 तासामध्ये 100 प्रश्न, त्यामध्ये प्लस ॲडमध्ये गणित पण असतं जे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये नसतं। मग यामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात 60 मिनिटांमध्ये आणि गणित पण सोडवायचं असतं। आणि तुम्ही जर काही प्रश्न पाहिले तर थोडी लेंथ त्यांची मोठी दिसते आपल्याला। तर मग अशा वेळेमध्ये किंवा अशा या कंडिशनमध्ये जो ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये बसतो ना त्याच्यासाठी आणि जे बाहेर बसून पेपर बघतात त्यांच्यासाठी, दोघांसाठी ही पेपरची जी काही बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो। जेव्हा आपल्या समोर पेपर येतो आणि आपण त्या ॲक्च्युअलमध्ये सोडवत असतो आणि तेव्हा जे आपल्या डोक्यावरती स्ट्रेस येतो ना एक्झाम सोडवण्याचा, त्या हॉलमध्ये बसलेले असताना तो कोणी घरी राहून फील नाही करू शकत। त्यामुळे जे बाहेर बसलेले असतात त्यांच्यासाठी तो सोपाच असतो आणि जे ॲक्च्युअलमध्ये पेपर देऊन येतात त्यांच्यासाठी तो सोपा असतो, परंतु त्यांच्या मनामध्येही कन्फ्युजन असतं की नेमकं मी सोपा आहे म्हणू की कसं म्हणू, कारण त्या 1 तासामध्ये ते 100 प्रश्न सोडवून होत नाहीत, कुणाचेच होत नाहीत। आणि असा जर का पेपर आला ज्यामध्ये मग आपले प्रश्न लेंदी आहेत, काही जणांचं म्हणणं होतं की इतिहासावरतीच बराचसा विचार करावा लागला, मग अशा वेळी आपण नेमकं करायचं काय। आता एक लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, पर्यायाने तिकडे जाणारे विद्यार्थी इकडे आले आहेत कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये। आणि आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचे विद्यार्थी जे कंबाईन देणार आहेत त्यांच्यासाठी हा पेपर सोपा असेल, त्यांना हा पेपर सोपा गेला असेल आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आपल्याला कम्पीट करायचं आहे। मग आता नेमका कट ऑफ किती असेल हा एक मोठा प्रश्न आहे। तर तुम्हाला सगळे जे काही कट ऑफ येतील ते सगळं अंदाज पंचधावदशी असं काय म्हणतात ते असते, म्हणजे कोणीही कन्फर्म सांगू शकत नाही की कट ऑफ किती असेल, पण आपण ॲटलिस्ट 50 कट ऑफ पकडून जर चाललो किंवा 50च्या जवळपास काही विद्यार्थी आहेत, काही जणांचे मेसेज आले की 49 आहे होईल का, मी काय खूप तज्ज्ञ आहे असं नाही सांगत, जे आपले असतात ते विचारतात, मग त्यांच्यामधल्या बऱ्याच जणांचं असं आहे की 49 मार्क येत आहेत, मग होऊ शकतं का, कॅटेगरीचे किती येतील पहा। मी काय किंवा कोणीही काय टेलिग्रामवरचेही तुम्हाला काय सांगतील, एक अंदाज सांगतील, इतके मार्कावरती या पोस्टचा कट ऑफ जाईल, त्या काहीच सांगता येत नाही ना। त्यामुळे मग आता या कंडिशनमध्ये करायचं काय, आपली समोर गटकची परीक्षा आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये स्टेबल राहायचं आहे। तर नेमकं आपण आपली पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे याचबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे। मग आत्तापर्यंत मी काय सांगितलं की नेमका पेपर कसा होता। आता मी काल पेपर दिला, राज्यसेवा पूर्व परीक्षा मी फॉर्म भरला होता, परंतु मी पेपर दिला नाही। माझी मुलगी तुम्हाला माहिती आहे छोटी आहे आणि तिला दिवसभर बाहेर ठेवून, म्हणजे जर माझा अभ्यास चांगला असता तर मी नक्कीच गेले असते। राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्याला माहिती आहे पूर्ण दिवसभर तो शेड्यूल असतो, त्यामुळे मी तो पेपर दिला नाही या वर्षीचा, पण कंबाईन पूर्व परीक्षेचाही फॉर्म भरलेला होता तो मी तो पेपर दिलाय। आता याच्यामध्ये कट ऑफ किती आहे मी चेक केलेलं नाही आहे, आन्सर की आल्यावर मी नक्की चेक करेल। कितीही असला तरी मी हा पेपर कुठल्याही प्रकारचा, आता माझा जवळपास एप्रिल महिन्यापासून तुम्हाला माहिती आहे जसे चॅनलवर व्हिडिओज बंद आहेत तसे आपला स्टडी जो आहे तोही बंदच आहे आणि कुठल्याही प्रकारचा जसा पाहिजे सिरियसली अभ्यास तसा नाही झाला। त्यामुळे हा पेपर मी फक्त दिला, फॉर्म भरलेला होता, वेळ होता माझ्याकडे आणि एक परत आपल्याला जेव्हा रुटीनमध्ये यायचं असतं तेव्हा आपल्याला मदत करणारं एकमेव साधन म्हणजे आपले पेपर असतात। त्यामुळे ज्यांनी हा पेपर दिला नसेल आणि त्यांचा अभ्यास थांबला होता, काही कारणास्तव अभ्यास करता आला नाही, त्या सगळ्यांनी पेपरची प्रिंट काढा,
तो एकदा 1 तास लावून सोडवा. आयोगाच्या पेपरपेक्षा कुठलीही गोष्ट तुम्हाला पुन्हा या फ्लोमध्ये आणण्यासाठी मदत करू शकत नाही आणि याच कारणासाठी मी हा पेपर दिलाय. कट ऑफ कितीही असो, मार्क कितीही येऊ, हा विचार न करता आपल्याला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. आता राहिला प्रश्न की पुढे करायचं काय. ज्यांचा गट क चा पेपर असणार आहे त्या सर्वांनी या गट ब च्या पेपरच्या कट ऑफचा अजिबात विचार करू नका. तुम्ही चेक करा पण त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि ज्यांचं आता समजा पुढचं म्हणजे हे एकच टार्गेट होतं आणि ज्यांना गट क करायचंच नाहीये, राज्यसेवा करायचं नाहीये, कुठली सरळ सेवा करायची नाही किंवा सरळ सेवा करायची आहे पण मेन टार्गेट गट ब च आहे, मग त्यांनी काय करायचं. तर एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे आता ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत जसं की तलाठी भरती MPSC मार्फत होणार आहे आणि आपली जी काही गट ब ची पुढची परीक्षा असेल तर त्याची जर का आपल्याला तयारी करायची असेल, इथे तळ्यात मळ्यात सिच्युएशन आपली आहे, आपल्याला टेन्शन आहे नेमकं होईल की नाही होईल, मी मेन्सला असेल की नसेल, कारण बरेच विद्यार्थी 50च्या जवळपास जात आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला इथे एक टेन्शन असतं. तर मग अशा वेळी आपल्याला करायचं काय आहे, तर आयोग आता आपली सरळ सेवेची सुद्धा परीक्षा घेईल. मग अशा वेळी आपण मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण हे 2 लँग्वेजचे जे सब्जेक्ट आहेत ते चांगलं करणं अपेक्षित आहे. हे एक माझं फक्त मत आहे. इथं मी कुणालाही जबरदस्ती करत नाही आहे किंवा कुठलंही ज्ञान देत नाही आहे, कुठल्याही शहाणपणाच्या गोष्टी शिकवत नाही आहे. आपल्याला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आपलं चांगलं तयार करून ठेवायचं आहे. इन केस जर तुमचा गट ब चा पूर्वचा कट ऑफ पार झाला, तुम्ही मेन्सला गेला तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. नाही फायदा झाला, येणाऱ्या सरळ सेवेमध्ये फायदा होईल, कारण आपला गट ब चा पेपर म्हणजेच आपलं GK जे आहे ते चालूच आहे आणि आपण जेव्हा मराठी आणि इंग्रजी व्याकरण करतो तेव्हा सरळ सेवेमध्ये आपण प्लसमध्ये असतो. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी व्याकरण तुम्ही आत्ता तुमच्याकडे चांगला वेळ आहे, या वेळेमध्ये ते करून ठेवा. प्लस ज्यांचा आता गट क चा पेपर आहे मग त्यांनी काय करायचं, इंग्रजी व्याकरण करायचं, मराठी व्याकरण करायचं. थोडा तुम्ही कमी वेळ दिला तरी चालेल आणि सोबत तुम्हाला तुमच्या गट क साठी लागणारे जे काही विषय आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय होईल, सायमल्टेनियसली तुम्ही आपलं मराठी इंग्रजी म्हणजे जर तुमची कदाचित गट ब ची पूर्व निघाली तर तुम्हाला त्या मराठी इंग्रजीचा जसा इतर विद्यार्थ्यांना तसा फायदा होईल. तुम्ही फ्लोमध्ये राहाल. मराठी इंग्रजीचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही कुठेही मेन्समध्ये मागे पडणार नाही. प्लस सरळ सेवाच्या एक्झाम आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही मागे पडणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणचा अभ्यास करा. कट ऑफचा विचार करू नका. सगळेजण तुम्हाला कट ऑफचे फक्त अंदाज सांगतात, पण मला तरी असं वाटतं 50+ तर जाईलच कालचा पेपर जर पाहिला तुम्ही तर. आणि त्यामुळे 50 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी करा. तुम्हाला कुठले डिमोटिवेशन किंवा काही असं काही करायचं नाही आहे. मला कट ऑफ जर का कमी लागला तर शिव्या घालू नका, कारण की हे एक अंदाज असतात, कारण कोणीच नाही सांगू शकत. इवन आयोगातलेही लोक जे असतील तेही नसतील सांगू शकत आजच्या दिवशी की किती असेल म्हणून. एक अंदाजच असतो तो सगळ्यांचा. त्यामुळे मग चांगल्या प्रकारे आपली प्रिपरेशन चालू राहू द्या. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे, काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आजचं जे काही आपल्या हातात आहे ते चांगलं करणं आपल्या कडून शक्य आहे ते करायचं आणि आपलं पुढे चालायचं. त्यामुळे मराठी इंग्रजी चांगला अभ्यास करा. सोबत सायमल्टेनियसली तुम्ही गट ब करत असाल तर त्याचाही चालू ठेवा. त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. आपल्या सरळ सेवा असो किंवा गट ब असो किंवा गट क असो. त्यामुळे अभ्यास थांबू देऊ नका आणि कितीही कट ऑफ इकडे विचार तिकडे विचार असा टाइमपास करत बसू नका. आणखी एक, हा जो पेपर आहे आपला याचा आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. पॅटर्न बदलू शकतो आयोगाचा पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये. त्यामुळे आपल्याकडे सध्या हा पेपर आहे, त्यामुळे आपल्याला याच्याच भरोशावरती राहायचं आहे आणि तुम्हाला आता त्यासाठी या पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे. नक्की करा. ॲनालिसिस कसं करायचं याचे बरेच व्हिडिओ आपण शेअर केले आहेत. आपल्या ड्रीम MPSCचं मेन चॅनल आहे त्याच्यावरती, सो तिथे जाऊन तुम्ही ते चेक करा आणि चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून ठेवा या पेपरचं. एक कोरी प्रिंटआउटसुद्धा आपल्याजवळ असू द्या नंतर सोडवण्यासाठी. आणि कुठलाही स्ट्रेस न घेता आपला जो काही अभ्यास आहे तो चालू ठेवा. मराठी इंग्रजीसाठी तुम्ही एखादा क्लास लावू शकत असाल तर लावा. आपल्या चॅनलवरती सुद्धा मी व्हिडिओज कंटिन्यू करणार आहे. या पेपरमुळेच थांबले होते, तर आता व्हिडिओजसुद्धा येतील आणि त्यामुळे तुम्ही मराठी व्याकरण इथूनही करू शकता. इंग्रजी व्याकरणाचे लवकरच मी सुरू करेल. मराठी व्याकरण उद्या तुम्हाला व्हिडिओ मिळेल. सो कंटिन्यू मराठी व्याकरणाचे व्हिडिओ जर तुम्ही केले तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल. सो तुम्ही ते करा आणि इंग्रजी व्याकरणसुद्धा करा आणि गणितसुद्धा आपल्या सोबत राहू द्या. रोजचा 1-2 तास तरी आपला
आपला गणितासाठी देता आला पाहिजे तो द्या. तुमच्या क्लासेसची व्हॅलिडिटी असेल तर ते असतात ना 3 टाईम 4 टाईम पाहता येतात, तर ते कंटिन्यू करा. किंवा नसेल तर यूट्यूबचे व्हिडिओज आहेत किंवा आपल्याकडे पेपर आहेत ना, जुने पेपर घ्यायचे, त्यातले प्रश्न काढायचे, ते सॉल्व्ह करायचे. हे वे तुम्ही वापरू शकता. सो अशा प्रकारे पुढे जाऊया. कुठलाही स्ट्रेस घेऊ नका, फालतूचा इकडे तिकडे विचारायला विचारते काय करू नका. आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा, तोच तुम्हाला पुढे मार्ग दाखवणार आहे आणि त्यामधूनच तुम्हाला तिथे फायदा होणार आहे, ना की कुठे इथे तिथे जाऊन कट ऑफ विचारल्याने. त्यामुळे कट ऑफचं टेन्शन न घेता आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या ड्रीम MPSC चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. या पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला मिळेल, सो तिकडे सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओमध्ये तुमचे मार्क किती काय असे तुम्ही नक्की आता विचारणार, तर ते मी चेक करेलच आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल. काही हरकत नाही आहे, कारण मी जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, त्यामुळे ते शेअरसुद्धा करेल. सो पाहूया आपण किती मार्क येतात. तुमचे मार्क कितीही टेन्शन न घेता पुढच्या अभ्यासाला नक्की लागा. सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.